18 जानेवारी सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आता अलीगंजहून निघालोय. किनाऱ्याचा रस्ता मिळालाय. हे तिघे हरदा जिल्ह्याचे माझ्याबरोबरच आहेत. त्यांच्या जोडीने आता 3 दिवस झाले. अगोदर पण भेटत होते, पण आता 3-4 दिवस झाले आता माझ्याबरोबर कंटिन्यू आहे. आता आमचा 67वा दिवस चालू झालाय. सूर्योदय झालेला आहे. आज काय धुकं जास्त नाही आहे, म्हणून सूर्य चांगलाच वरती येताना दिसतोय. किनाऱ्याचा रस्ता कुठपर्यंत आहे कल्पना नाही. किनाऱ्याचा असा रस्ता मिळाला म्हणजे बरं वाटतंय. आज ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे, त्यांच्या बाईकवरती माझं लोड बिअर केलेत. म्हणजे नको म्हणत होतो मी, तरी पण माझी ती बॅग आहेत ना त्यांच्या बाईकवरती ठेवून दिलेत. आज मला एकदम हलकं वाटतंय, पण तरी भीती वाटते, कारण सवय चुकायला नको. त्यांना खूप सांगितलं मी, नको मला सवय चुकते, माझं लोड घेऊ नका तुम्ही. तरी पण ती घेतली. 2 पिशव्या मी ठेवून घेतले. खरं म्हणजे त्यांनी घ्यायला नको होतं, मला लोड घेऊनच जायचं होतं, पण जास्तच फोर्स केल्याने मला ठेवावं लागलं. चला बघूया. आता 3 दिवस झाले सतत मला उडदाचे लाडू खाऊन घालतात. काय नाश्ता पण होऊन जातोय. काळजी घ्यायला लागलीत माझी. ही मैया आहे माझी, काळजी घेत असते. विचारते सगळं काही, इवन गोळी घेतला की नाही हे पण विचारत असते. अरे परत घसरट रस्ता आला. मध्ये मध्ये पाणी पडलेलं आहे. हो क्या हुआ? नर्मदा जी का अच्छा फोटो ले रहे हैं आप? नहीं, मेरे को नहीं लेता है नहीं है। चलो आ जाओ. वीडियो कॉल करो, विघ्ना के धारा नर्मदा जी का दर्शन करो. उधर ना क्या
कल जेवणामध्ये नहीं नहीं इधर वीडियो में बात कर रहा हूँ. काल जेवणामध्ये मस्तपैकी हिरव्या मिरच्याची चटणी मिळाली, पुदिना घातलेली एक, आणि दुसरी गोष्ट भजी, गरम गरम भजी. बापरे, भजी पण मिळाली आणि छान चपाती पण होते, पातळ पातळ, तेल न लावलेले, म्हणजे फुलके पण तूप लावून दिले होते. आणि भात, वरण भात, फुलके, भजी आणि ती चटणी. मजा आली. किती मोर आहेत हे. दूर आहे दूर. हो, 6-7 मोर ते चरालेले, 7 आहेत. आणि अजूनही आम्ही किनाऱ्यावरून जात आहे. आता नदीचं जे पाणी आहे त्या किनाऱ्याला गेलेलं आहे आणि इथं नुसतं वाळवंट आहे. आता वाळवंटातून आम्ही चालायला होते, जवळजवळ 12 किलोमीटर आम्ही किनाऱ्यावरून चालत आलो. 12 किलोमीटर चालत आलो. मध्ये वाटेत केतुघान म्हणून लागलेलं. काही नाही, फक्त एक कृष्णाचं देऊळ होतं आणि तिकडे ईश्वराचं देऊळ होतं. विचारपूस केलं की केतुधाम म्हणजे काय. केतूने तपश्चर्या केलेलं हे स्थळ आहे म्हणे, पण एक गुफा होती, आता ती मुजून गेली आहे, पण बघण्यासारखं काहीच नव्हतं तिथं, फक्त नाव एक राहिलं केतुधाम. आता आम्ही पुढे चाललोय. नदीचं पाणी आहे या किनाऱ्याला होतं, पण आता त्या किनाऱ्याला गेलेलं आहे. ही काय एक नदी आली की काय माहित नाही आहे. ही नदी संगम आहे वाटतं. एक संगम आहे, पण त्या किनाऱ्यावरून आहे म्हणून दाखवलंय, पण असेल या नदीचा काही उल्लेख नाही आहे. तिकडून जी नदी येते आणि संगम आहे पुढे अजून खूप दूर आहे, त्याचा उल्लेख होता, त्याचा काही उल्लेख नाही आहे. पाणी इथपर्यंत येऊन थांबलेलं आहे. हाँ, इसको मिलने नहीं दिया, चलो मियाँ, चलो नर्मदे यार, चलो. ये कौन सी नदी है? हर नदी. कौन सी? यार खड़क नदी बोलती है ये. अच्छा, नदी को. हाँ, उधर एक नदी है ना, उधर भी संगम है, और ये रेती की वजह से संगम नहीं हुआ. अच्छा, चलो भैया, नर्मदे यार. यहाँ कोई अगरबत्ती लगाना पड़ता है नहीं भैया, अगरबत्ती लगाते ही नहीं हम. नहीं, अभी तो क्रॉस नहीं कर रहे ना उसको, हम लांग नहीं रहे ना उसको.
नहीं ऐसा कुछ नहीं है। इथे झेंडी लावलेली आहे का? उधर की पगडंडी पकड़नी है शायद। हाँ तो ये तो उधर तक है, लांगना नहीं पड़ेगा, वहां तक खत्म हो गई है। हाँ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।